हाय फ्रेंड, कशा आहेत तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? मी पण मस्त आणि मजेत. तर आज तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा स्वागत. तर आज मी आहे ना चिकन बिर्याणीची रेसिपी करणार आहे कुकरमध्ये, तर ती नक्की बघा. तर इथं लागणारं साहित्य घेतलं आहे: कांदा, टमॅटो, मिरची, अद्रक, लसूण, पुदिना, कोथिंबीर आणि मसाले. आणि इथं अर्धा किलो तांदूळ. त्याच्यानंतर इथं घेतला आहे अर्धा किलो चिकन, त्याला मॅरिनेट केले आहे. दही, हळद, लाल तिखट, मीठ आणि टाकून मिक्स करून ठेवलं होतं मस्तपैकी मॅरिनेट करायला. तर इथं सगळं साहित्य घेऊन झाले. इथं सगळं मी स्वच्छ धुवून कट करून अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर त्यामधून उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. इथं कुकर ठेवला आहे तापायला. त्याच्यामध्ये 4 चमचे तेल आणि 2 चमचे तूप टाकले. आता ते तेल गरम झालं आहे. तर इथं कांदा टाकून घेतला आहे. सगळा कांदा टाकून झाल्यावरती चांगला मिक्स करून घेतला. त्याच्यानंतर असं लाल ब्राऊन चांगला नाही का खरपूस तळून घेतला कांदा. त्याच्यानंतर इथं कांदा तळून झाल्यावरती 4 मिरच्या, त्याच्यानंतर टमॅटो, सगळा टमॅटो टाकून घेतला इथं मी. त्याच्यानंतर इथं टाकणार आहे मी अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक लसूणची पण पेस्ट टाकून झाली. ते चांगला मसाला आहे ना, आता मसाला चांगला इथं भाजून झालेला आहे. हे बघा, मी चांगला मिक्स करून घेते परत एकदा भाजून झाल्यावरती, तो फ्राय झाल्यावरती. त्याच्यानंतर इथं मी मसाला टाकून घेणार आहे: हळद, लाल तिखट, त्याच्यानंतर बिर्याणी मसाला आणि लकीचा बिर्याणी मसाला आहे, तो मी अर्धा पाकीट टाकला आहे आणि सुहानाचा 1 पाकीट टाकलेला आहे. इथं मी अर्धा पाकीट नाही का टाकून घेते मसाला. तो पण चांगला मस्त फ्राय करून घेते. त्याच्यानंतर चिकन टाकून घेतलं. चिकन पण मस्त नाही का फ्राय करून घेतलं मसाला लागेपर्यंत. चांगला मसाला लागून झाला असं मस्त नाही का फ्राय करून घ्यायचा. इथं मी मस्तपैकी मसाला पण फ्राय केला आहे बघा. मसाला लागला. त्याच्यानंतर तांदूळ टाकून घेतलं. इथं धुवून स्वच्छ तांदूळ टाकले, चांगले इथं मिक्स करून घेतले. इथं बघा कसं मिक्स करून घेतलं आहे. इथं तांदूळ पण छानपैकी नाही का मसाला लागेपर्यंत मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर इथं मी लागते त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घेतलं. आपल्या तांदळाला जेवढं पाणी लागेल तेवढं टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर इथं कोथिंबीर पुदिना पण टाकून घेतला आहे. सगळा टाकला आहे मी कोथिंबीर आणि पुदिना. त्याच्यानंतर चवीनुसार इथं नाही का तुम्हाला लागेल तेवढं मीठ, कारण की चिकनला मॅरिनेट करताना आपण नाही का आपण टाकलं होतं मीठ. त्याच्यानंतर भाताला इथं लागते तेवढंच मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. पहिले चाखून बघितलं, त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे. तर इथं ते पण मीठ आणि कोथिंबीर पुदिना टाकून घेतल्यावरती मिक्स करून घेतला आहे. तर कुकर झाकण लावलं आहे. त्याच्यानंतर इथं कुकरचं पण झाकण लावून घेतलं आणि 1 शिट्टी होईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे. 1 शिट्टी झाल्यावरती गॅस मी बारीक करून घेतला आहे. 1 शिट्टी झाल्यावरती 15 मिनटं ठेवायचा गॅस आणि बारीक करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपली चिकन बिर्याणी तयार आहे. बघा तुम्ही पण छान दिसते ना, यम्मी यम्मी. त्याच्यासोबत कांदा आणि मी इथं गाजरची कोशिंबीर केलेली आहे. खूप छान आणि टेस्टी लागते बिर्याणी. तुम्ही पण नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.